दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदासाठी एक आनंदाची बातमी आहे। शासनानं गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही त्यांना जे काही विमा संरक्षण देण्याचं गेल्या वर्षी जसं केलं होतं, जी काही योजना राबवली होती, जे काही विमा संरक्षण गोविंदा पथकांना दिलं होतं, त्याच पद्धतीचं विमा संरक्षण याही वर्षी देण्यात येणार असल्याचा शासनाने निर्गमित केला आहे। आता आजच्या व्हिडिओमधून आपण जो काही शासन निर्णय निर्गमित केला आहे याबद्दलची सविस्तर माहिती किंवा कोणत्या तुमच्या दुर्घटनेसाठी कोणत्या दुर्घटनेला किती लाभ दिला जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा गोविंदा पथकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या उत्सवात सहभाग नोंदवायचा आहे किंवा सहभाग नोंदवत आहेत अशा गोविंदापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर बघूया पीडीएफच्या माध्यमातून कसा लाभ दिला जाणार आहे। ठीक आहे, गोविंदा पथक आहेत त्यांच्याकरिता ही एक आनंदाची बातमी आहे। आता महाराष्ट्र राज्य शासनाने 25/7/2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला, ज्यामध्ये सन 2024 मध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रस्त्याना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत आता गेल्या वर्षी सुद्धा अशा स्वरूपाची विमा संरक्षण गोविंदा पथकांना दिले होते। आता या वर्षी सुद्धा शासनानं नवीन शासन निर्णय निर्गमित केलाय। आता यामध्ये नेमका बदल काय करण्यात आला किंवा किती रक्कम कोणत्या दुर्घटनेसाठी किती रक्कम दिली जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात। आता मुळात दहीहंडी उत्सवामध्ये जे काही मनोरे असताना जे काही गोविंदा पथक आहेत यांचा जर दुर्घटनाग्रस्त काही अपघाती मृत्यू होणं किंवा काही इजा होणं, हातपाय मोडणं अशा घटना घडतात। या घटनेवर त्यांना काहीतरी प्रोत्साहन किंवा त्यांचं एक थोडक्यात त्यांना इन्शुरन्स प्रमाणात विमा स्वरूपात काहीतरी रक्कम देण्यात यावी, यामुळे शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलाय। आता या ठिकाणी आपण पाहू शकतोय जे काय गोविंदा पथक आहेत त्यांना शासन निर्णयाबाबत किती आता शासन निर्णय काय आलेला आहे। दहीहंडी उत्सवामधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे असताना अपघात दुर्घटना होण्याची शक्यता असते। काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो। परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते। सन 2023 प्रमाणेच म्हणजे जसं गेल्या वर्षी शासनाने असा निर्णय किंवा ही जी काय रक्कम विमा संरक्षित रक्कम आहे किंवा विमा योजना आहे ही गेल्या वर्षी सुद्धा राबवली होती, त्याचप्रमाणे या वर्षी देखील म्हणजे 2024 मध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील 75,000 गोविंदांना खालील प्रमाणे विमा संरक्षण देण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। आता यामध्ये जी काय रक्कम वितरित केली जाणार आहे ती नेमकं कशा स्वरूपात या ठिकाणी आपण पाहूयात। जर अपघाती मृत्यू झाला तर त्या गोविंदांना 10 लाख रुपये लाभ देण्यात येईल। 2 अवयव किंवा 2 डोळे गमावल्यास त्या गोविंदांना जे काय दुर्घटनाग्रस्त गोविंदा असतील त्यांना 10 लाख रुपये लाभ देण्यात येईल। 1 हात 1 पाय किंवा 1 डोळा गमावल्यास 5 लाख रुपये लाभ देण्यात येईल। कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व जर आलं, जर या दुर्घटनेतून त्या गोविंदाला कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आलं तर त्याला 10 लाख रुपये विमा म्हणून देण्यात येईल। कायम अपूर्ण पक्षपाती अपंगत्व विमा पॉलिसी मध्ये नमूद केलेल्या टक्केवारीनुसार जी काय विमा पॉलिसी असेल आणि जे काय तुमचं कायम अपूर्ण अपंगत्व आहे ते काय जे काय त्याच्या टक्केवारी त्या टक्केवारीनुसार आपल्याला रक्कम देण्यात येईल। आता अपघातामुळे रुग्णालयीन खर्च जर अपघात झाला आणि त्या अपघातामुळे जर रुग्णालयात दाखल केलं आणि त्या दाखल केलेले जे खर्च आहे त्या खर्चासाठी प्रत्यक्षात झालेला खर्च जे काय प्रत्यक्ष खर्च झालाय तो खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये जर आपला 80-90 हजार रुपये खर्च झाला तर आपल्याला तो 80 किंवा 90 हजार रुपये खर्च देण्यात येईल। किंवा जास्तीत जास्त आपल्याला जर आपला 2 लाखाकडे खर्च गेला त्या गोविंदाचा हॉस्पिटल मधला तर त्याला 1 लाख रुपये शासनाकडून म्हणजे या विमा योजनेच्या अंतर्गत वितरित केले जाणार आहेत। आता याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। जर आपल्याला याविषयी जर काही समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। चला धन्यवाद।